श्री स्वामी समर्थ कृपा सिंधू श्री स्वामी समर्थ महाराज या यूट्यूब चॅनलवर मी अंकिता आपले स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहोत रथसप्तमीचे महात्म्य. तर रथसप्तमी हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतातील इतर धार्मिक सणाप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर रथसप्तमी देखील साजरी केली जाते. रथसप्तमीलाच काही जण माघ सप्तमी, आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी, पुत्र सप्तमी असेही म्हणतात अथवा सूर्य जयंती असेही म्हणतात. तर सूर्य हा भगवान विष्णूंचा अवतार असल्यामुळे या दिवशी सूर्यनारायणची पूजा केली जाते. तर महाराष्ट्रात मकर संक्रांतीला हळदी कुंकाचे वाण एकमेकींना देतात. तर हा समारंभ मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत करण्याची पद्धत आहे. तर दक्षिण भारतातही हा रथसप्तमी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. वसंत ऋतूच्या आगमनानंतर येणाऱ्या रथसप्तमीच्या दिवशी दक्षिण भारतात मोठ्या उत्सवात सूर्यपूजा केली जाते. तर दक्षिणेत या सणाला ब्रह्मोत्सव असेही म्हणतात. तर तिरुपती बालाजी, बिहार, ओडिसा आणि झारखंडमध्ये या सणाचे एक वेगळे महत्त्व दिसून येते. तर पूजापाठ केल्यानंतर सूर्यदेवाची रथयात्राही काही ठिकाणी काढली जाते. तर भारत हा विविध प्रकारच्या संस्कृतीने नटलेला देश आहे. मात्र भारतातील प्रत्येक धार्मिक विधीत अथवा संस्कृतीत निसर्गपूजा नक्कीच आढळून येते. तर निसर्गाचा मुख्य घटक असलेल्या सूर्याची उपासना आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच रथसप्तमी देखील भारतातील विविध राज्यात विविध पद्धतीने साजरी केली जाते. तर यंदाची रथसप्तमी कधी आहे? तर रथसप्तमी येत्या 4 जानेवारी 2025 वार मंगळवार रोजी आहे. तर रथसप्तमी ही माघ मासातील शुक्ल पक्षाला रथसप्तमी साजरी केली जाते. तर रथसप्तमी हा सूर्यदेवतेच्या उपासनेचा दिवस मानला जातो. तर ह्या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. तर या रथाला 7 घोडे असतात. तर ते घोडे आपल्या 7 वारांचं प्रतीक असतात आणि ह्या रथाला 12 चाके असतात. तर हे चाके आपल्या 12 राशीचं प्रतीक असतात, म्हणून ह्याला रथसप्तमी हा शब्द वापरला जातो. तर रथसप्तमी साजरी करण्यामागचं धार्मिक तसेच वैज्ञानिक महत्त्व आहे. तर वैज्ञानिकदृष्ट्या आपण पाहिलं तर आपण म्हणतोच की कोवळ्या उन्हात जन्मलेल्या बाळाला न्यावं. जर जन्मलेल्या बाळाला कोवळ्या उन्हात नेलं तर त्यापासून त्याला व्हिटॅमिन डी मिळतं. आणि जर धार्मिकदृष्ट्या तर सूर्य उपासनेला फार महत्त्व आहे. तर सूर्य उपासनेपासून आपल्याला मानसिक, शारीरिक आरोग्य जे पण आपलं आहे ते सुधारतं आणि आपली प्रगती होते. तर सूर्यांची अनेक नावे आहेत. सूर्य, रवी, शशी, दिवाकर, भास्कर, मार्तंड अशी अनेक सूर्यांची नावे आहेत. तर आपल्या आयुष्यातील सूर्य बळकट व्हावा किंवा ज्यांच्या कुंडलीत दोष आहे तो दोष नाहीसा व्हावा किंवा आपली प्रगती व्हावी, आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती व्हावी, शिक्षणामध्ये कोणत्या अडचणी येऊ नये त्यासाठी सूर्य उपासना केली जाते. तर असं म्हणलं जातं की ह्या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरणे आपल्या पृथ्वीवर पडली होती. तर खरंच सूर्यामुळे आपले जीवन प्रकाशमान आहे. जर समजा सूर्यच नसता किंवा सकाळच झाली नसती तर आपले पूर्ण जीवन अंधारमय राहिले असते. तर आपण सूर्यदेवताची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. तर आपल्याला सूर्यदेवताची उपासना कशी करायची आहे तर ते तुम्हाला आता सांगणार आहे. तर तुम्हाला त्या दिवशी तुम्ही म्हणजे कोणाला जमत असेल तर तुम्ही उपवास करू शकता किंवा कोणाला जमत असेल तर उपवास पण नाही केला तरी चालेल. तर आपल्याला सकाळी उठून तांब्या घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन हळदी कुंकू, अक्षता, फूल, साखर त्यात टाकून आपल्याला ह्या जलाने आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे. तर आपल्याला अर्घ्य देताना ओम घृणी सूर्याय नमः, ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा मंत्रजाप करतच आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि तुम्ही गायत्री मंत्रसुद्धा म्हणू शकता. तर हा अर्घ्य सूर्योदयाच्या वेळेतच द्यायचा आहे. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही 7 ते 8च्या दरम्यान देऊ शकता, पण जास्त उशिरा तुम्हाला हा अर्घ्य द्यायचा नाही आहे. तर आपल्याला त्या दिवशी अर्घ्य देऊन झाल्यावर आपल्याला तुळशीसमोर एक छानशी रांगोळी काढायची आहे सूर्याची. जी रथात बसलेला सूर्य त्याची रांगोळी काढायची आहे आणि त्याच्यावर सूर्याची किरणे पडली पाहिजे. तर त्याला हळदी कुंकू वाहून तिळगुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्याला घरामध्ये आपल्या देवाऱ्यासमोर ही पूजा कशी करायची तर आपल्याला रथात बसलेला सूर्य काढायचा आहे, रथ काढायचा आहे, त्याच्यामध्ये बसलेला सूर्य काढायचा आहे आणि आपल्याला त्याच्यासमोर सप्तधान्य ठेवायचं आहे आणि मग त्याची आपल्याला पूजा करायची आहे. आणि हे करून झाल्यावर आपल्याला
दूध उतू घालायचे. दूध उतू घालायची पण ह्या दिवशी प्रथा आहे. तर ह्या दिवशी आपल्याला एका बोलक्यामध्ये दूध, थोडेसे तांदूळ, साखर हे टाकून आपल्याला ते आटोस्तोपर्यंत उतू जास्तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि त्याचा नैवेद्य आपल्याला सूर्यदेवतेला अर्पण करायचं आहे, दाखवायचं आहे. तर आता आधीच्या काळी कसं गौऱ्या वगैरे असायचे, चूल वगैरे असायचे, ते आपण त्याच्यावर करू शकत होतो. पण आता आपल्याकडे ते अवेलेबल नाही आहे. तर आपण गॅसवरच 2-3 गौऱ्या ठेवून त्याच्यावर ते जे बोलकं असतं मातीचं भांडं ते ठेवून त्याच्यावर दूध, त्यात थोडी साखर, तांदूळ घालून आपल्याला शिजवायचं आहे आणि ते उतू जास्तोपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचं आहे. ते म्हणजे ह्या दिवशी दूध उतू जाण्याला फार महत्त्व आहे आणि ते खिरीचा नैवेद्य आपल्याला सूर्याला दाखवायचा आहे. तर त्याचबरोबर ह्या दिवशी दानाला पण खूप महत्त्व आहे. तर तुम्ही ह्या धान्याचं पण दान करू शकता. जर तुम्हाला शक्य नसेल त्यातल्यापैकी एका धान्याचं पण तुम्ही दान करू शकता. पण ह्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. ह्या दिवशी लहान बाळाचं बोर न्हाणं पण केले जाते. तर आपल्याला ह्या दिवशी आदित्य हृदयम कवच हे पठण करायचं आहे. जर तुम्हाला हे शक्य नसेल तर ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा मंत्रजाप करायचा आहे. चला तर मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही त्याबद्दल प्रश्न असतील रथसप्तमीबद्दल तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता. श्री स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून अशीच सेवा घडू द्या ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.